नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आज आले होते दुकानातून घरी दुपारी. तर दुपारी घरी आले आणि खूप ऊन पडलंय. ही गाय समोर दिसती ती कचऱ्याच्या बकेटीमध्ये तोंड घालत होती. मला असं वाटलं की तिला तहान लागली. मग माझ्या मुलाला म्हणलं, अरे हिला तहान लागली वाटतं. त्यांनी मग बकेट घेतली आणि पाणी ठेवलं तर ती खरंच पाणी पिली ताईंनो. मला व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे, तुमच्या जर दारासमोर पाणी ठेवायची सोय असेल जनावराला तर नक्की ठेवा. खूप ऊन पडतंय. हे फिरणारे जनावर आहेत, त्यांना पाण्याची सोय लागत नाही, त्यामुळं नक्कीच पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा दारामध्ये. तर मस्त चहा घेतला आणि चहा घेते तोपर्यंत इस्त्रीवाल्या ताईंचा फोन आला की तुमचे कपडे घेऊन जा. मग लगेच आले. तुम्हा सगळ्यांना सारखं सांगत असते मी की गाडी शिका. गाडी शिकल्यामुळं अगदी 10 मिनटं पै यायला लागले असते, अगदी 2 मिनटात आले. आहोंचे कपडे घेतले. ताई छान कपडे प्रेस करतात. आणि दीदीला पाहिजे होता मेहंदी कोन. मग काय आपल्या दुकानाचं कुलूप उघडलं, मेहंदीचा कोन घेतला. घरी आले, मस्त खिचडी बनवली. तर आमच्या स्वराजला काही खिचडी खायचीच नव्हती, त्याला खायची होती भाजी पोळी. मग छान अशी गोल गोल पोळी लाटली. जसं की मला भांडणं झाल्यावर नाक फुगवता येतो त्याचप्रमाणे पोळीसुद्धा फुगवता येते बरं का ताईंनो. पहा आपली पोळी किती टमटम छान फुगली. मग काय मस्तपैकी जेवणं केले आणि तयार झाले. तर तयार कशासाठी झाले ते सांगतेच तुम्हाला. तर वरती काकू आहेत, त्या काकूच्या मुलाचं आहे लग्न. तर त्यांचं होतं आज कुंकुटिळा. त्या टिळ्याचं छान अशी शिदुरी आली होती, ते पाहायला काकूंनी बोलवलं म्हणून मग आवरून आले वरती. तर मी काल हा एक व्हिडिओ टाकला होता आणि ह्या व्हिडिओला व्ह्यू इतके आले इंस्टाग्रामला की मी सांगितलं होतं की एका मुलीच्या घरी फक्त आई-वडीलच अशी शिदुरी देऊ शकता, म्हणजे तिच्या सासरी. त्याला छान असं सगळ्यांनी प्रेम दिलं. तर ताईंनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या व्हिडिओमधून मला नक्की कमेंटमधून सांगा. श्री स्वामी समर्थ.